मध्ये. येस, नक्कीच आपला रौप्य महोत्सव, ज्या क्षणांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते क्षण अगदीच जवळ आलेले आहेत. अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे आणि आजपासून आम्ही आपल्या या रौप्य महोत्सवाच्या आमंत्रणाला सुरुवात केलेली आहे. या सुंदर क्षणांना अनुभवण्यासाठी आपण सगळेजण पुन्हा एकदा भेटूयात, पुन्हा एकदा आपलं बालपण जगूयात, खूप सारे आनंदाचे क्षण आपल्या मंडळीत भरू. आपल्या वर्गात बसलोय, खूप छान वाटतंय. तू तिकडे बसायची ना निशा? हो, मागच्या बघा, म्हणजे आधी आपले सगळे अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट उलटी होती ना. सांग, तुला कसं वाटतंय आज शाळेत आल्यानंतर? आणि खूप मस्त वाटतंय, एकदम ते त्यावेळेचं सगळं काळ आठवतोय आणि मस्त वाटतंय. असं वाटतं सगळ्यांनी पुढं वर्ग पुन्हा भरून जावा आणि 8 तारखेसाठी आपण तेच वाट बघतोय. सगळ्यांनी पुन्हा येऊ आणि पूर्ण वर्ग भरून टाकू. आणि सर्वांना तीच विनंती आहे, 8 तारखेला सर्वांनी आवर्जून यावं. ही एकदम तुमच्या पुढे एकदम चांगली विनंती आणि या, खरंच या. आपल्या बेंचवर आपली नावं आहेत, ती बघायला तरी या. बरं, मी काय म्हणते निकेश, 25 वर्षानंतर आपण भेटतोय तर तुला कसं वाटतंय? खूप आनंद होतोय आणि सर्वांनी यावं आणि एकत्र त्या दिवशी भेटावं. त्या दिवशी आपल्या शाळेला जी काय हेल्प असेल तीही आपण करूया आणि आपल्या ज्या जुन्या शिक्षिका आहेत त्यांनाही आपण भेटूया. येस, नक्कीच नक्कीच. काय तर मग मयुरेश, कसं वाटतंय 25 वर्षानंतर आपण भेटतोय? मला खूप छान वाटतंय. सगळे 25 वर्षानंतर भेटतात. आय एम इंटरेस्टिंग टू मीट ऑल. थँक्यू. काय बाकाखाली कोणाची तरी वही राहिली, तुला आठवतं का? असंच लगबगीने शाळा सुटली की आपण धावत सुटायचं. अभ्यास पूर्ण केला का मला? अरे यार, खूप आहे नाही काय, शीतयुद्ध जगाचं काय म्हणतात, दुसऱ्या महायुद्धाला तर अमेरिका, रशिया, काय आम्हाला आठवतं याच्यात. आम्हाला ही अचानक सापडली आणि आम्ही ते वाचतोय. आणि जातोय बॅट काजल बोललाय ना, बघ काय तुझं जुनी कोरलेली नावं आठवतात का बघ जरा? जुन्या कोरलेल्या आठवणी, जुने कोरलेले क्षण आणि या जुन्या आठवणींचा खूप सारा साठा घेऊन, खूप सारे सुवर्ण क्षण घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया. तर मंडळी, पुन्हा एकदा भेटूया 8 फेब्रुवारी रविवार. येत आहे ना मग?